विप्रो कंपनीचे आलेत रिझल्ट आणि कंपनीचा नफा 26% वाढलेला आहे आणि स्टॉकमध्ये आज आपल्याला 1.5% तेजी बघायला भेटली. मार्केट क्लोज झाल्यानंतर हे रिझल्ट आलेले आहेत. पण मग हा जो 26% नफा वाढलेला आहे, तो नफा खरा आहे किंवा खोटा आहे? तुम्ही म्हणाला, अरे असं कसं काय? नफा वाढला, 26% नफा वाढलाय, खरा आहे का खोटा? म्हणजे काय? चला तर जाणून घेऊया. ओके. तर आपल्या समोर हे मी ठेवलेले आहेत आपल्या विप्रो कंपनीचे रिझल्ट आणि आपण 2-3 दिवसापूर्वीच विप्रो कंपनीच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ केलेला होता. त्यामुळे बाकीची माहिती आपल्याला जास्त काही घेण्यामध्ये पॉइंट नाहीये. पण मार्केट कॅपिटल 2,60,000 करोड रुपयाच्या आसपास आहे. 52 वीक टॉप जर बघितलं तर 325 आहे. आता 248 रुपयाला स्टॉक आहे. 75 रुपये खाली आहे. म्हणजेच जवळ-जवळ आपण बघितलं तर 25% अजूनही हा याच्या 52 वीक हाय पासून खाली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. आणि मग आता आपण जरा डायरेक्ट जाऊया, की जे क्वार्टरली रिझल्ट आज आलेले आहेत आणि त्यावरती जाऊया. आता हे रिझल्ट आपण बघणार आहोत 3 टप्प्यामध्ये. म्हणजेच एक पहिल्यांदा आपण बघणार आहोत वाय टू वाय क्वार्टर आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर क्यू टू क्यू क्वार्टर वरती बघणार आहोत. म्हणजे क्वार्टर टू क्वार्टर आणि इयर टू इयर. आता इथं जर आपण बघितलं तर 22,208 करोड रुपयाचा 2000 मार्चच्या क्वार्टरचा सेल होता. आता 22,504 करोड आहे. फक्त 300 करोड रुपयाचा सेल्स वाढलेला आहे. फक्त 300 करोड रुपयाचा सेल्स या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे जर अराउंड जर आपण बघितलं तर साधारणतः 12-13% आसपास फक्त रेव्हेन्यू वाढलेला आहे. धंदा वाढलाय. सरळ डायरेक्ट भाषेमध्ये धंदा तेवढा वाढलाय. आणि खर्च होते त्याही वेळी 17,828 करोड रुपये आणि आता आहे 17,880 करोड रुपये. म्हणजे खर्च जवळजवळ ऍटलिस्ट सेमच आहे. जे काय ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तेव्हाही 20% होतं. आताही ते इथे आपल्याला 21% बघायला भेटते. थोडं वाढलेलं आहे. प्रॉफिट जो होता तो 2858 करोड रुपयाचा 2,858 करोड रुपयाचा प्रॉफिट होता. आता तो वाढलेला आहे 3,588 करोड रुपयाचा प्रॉफिट झालाय. मग असं झालं काय? हा सेल फक्त 300 करोड वाढलाय आणि जो प्रॉफिट आहे कंपनीचा तो प्रॉफिट 700 करोड वाढलाय. आपण ते जाणून घेणार आहोत. आणि आता इथं आपण बघूया का जे आता डिसेंबर क्वार्टर म्हणजे मार्च महिन्याच्या आधीचा डिसेंबर क्वार्टरचे जे रिझल्ट आलेत त्यामध्ये आपण सेल बघतोय 22,319 करोड रुपयाचा सेल होता आणि आता त्या तुलनेमध्ये फक्त 200 करोड रुपयांनी सेल्स वाढलेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सेमच आहे. खर्चही जवळजवळ सेम आहेत कंपनीचे आणि जो प्रॉफिट झालेला होता तो प्रॉफिट झाला होता 3,367 करोड रुपयाचा. म्हणजे इथं त्या तुलनेने आपण बघतोय का 200 करोड रुपयाचा प्रॉफिट जवळजवळ वाढलेला आहे. पण मग सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा येतोय, सेल्स आणि मग त्यामध्ये सेल्समध्ये ग्रोथ नाहीये. तरी पण प्रॉफिट जो आहे, तरी तो प्रॉफिट का वाढला? पण तरी सुद्धा हा कंपनीचा प्रॉफिट एवढा का वाढलेला आहे? तर इथे आपण बघतोय जी काय अदर इन्कम आहे, ती जी अदर इन्कम आहे, ती अदर इन्कम इथे 653 करोड आहे, इथे 1005 करोड आहे आणि इथं 1217 करोड आहे. म्हणजे बिझनेस व्यतिरिक्त जे आपण म्हणतो का काही करन्सी डिप्रिशिएशन असेल किंवा जे कंपन्यांचे कंपन्या असतात, त्या कंपन्यांचे जे काही त्यांना ज्या त्यांच्या काही ठेवी असतात ठेवलेल्या वगैरे असतील, त्यातून जे काही त्यांना व्याज वगैरे येतं, त्यातून ही सगळी झालेली जी काही इन्कम असते आणि ती इन्कम ही आता ह्या क्वार्टरला 1217 करोड झालेली आहे. जी की मार्च 2024च्या क्वार्टरला 653 करोड झाली होती. म्हणून आपल्याला हा 600 करोडचा जो डिफरन्स बघायला भेटतोय तो त्याचा आहे. म्हणजेच 26% जरी आपण बघतोय का या ठिकाणी प्रॉफिट वाढलेला दिसतोय, पण तो सेल्स मधून आलेला नाहीये. सेल्स मधून आलेला प्रॉफिट नाहीये, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. ओके. आणि मग आता इथे आपण थोडंसं काय करूया, थोडं पुढे जाऊया आणि थोडं पुढे गेल्यानंतर आता आपण एक गोष्ट जाणून घेऊया. काय? का कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. तर इथे आपल्याला या ठिकाणी प्रमोटर जे आहे ते प्रमोटर या ठिकाणी साधारणतः 73% आसपास आहे आणि पब्लिक ही जवळजवळ 11.5% आसपास आहे. चार्ट जर आपण बघितला तर इथे आपण चार्ट वरती बघतोय
कालही मी आपल्याला सांगितलं होतं का हा इथे 23% चा रिट्रेसमेंट झोन आहे. अराउंड 251. 251च्या वरती आल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये तेजी नाहीये. 251च्या वरती जर गेला तर अराउंड ₹265 आसपास आपल्याला याचा भाव बघायला भेटू शकतो. जर मार्केटमध्ये उद्या आपल्याला ह्या स्टॉकच्या संदर्भामध्ये काही निगेटिव्ह जर समजा निगेटिव्ह ट्रेंड जर बघायला भेटला, तर परत अराउंड आपण ₹230 आसपास खाली सुद्धा जाऊ शकतो. पण पॉझिटिव्ह मोमेंट येण्यासाठी 251च्या वरती हा जो 23% चा रिट्रेसमेंट झोन आहे तो खूप मोठा रेजिस्टंट आहे. त्याच्यावरती येणं गरजेचं आहे. जर त्याच्यावरती जर हा स्टॉक आला, तर मग आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटू शकते. जोपर्यंत हा त्याच्या खाली आहे, तोपर्यंत खूप मोठ्या तेजीची आपण या ठिकाणी अपेक्षा करू शकत नाही. पण आता जर समजा हे सगळे रिझल्ट समजून घेण्याकरता थोडासा गुंतवणूकदारांना वेळ लागतो आणि जर असं वाटलं का ठीक आहे चला हे 600 कोटी जरी बाजूला काढले, तरी सुद्धा कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला आहे. वाईट नाहीये. कंपनी प्रॉफिटेबल आहे. ठीक आहे, मागच्या क्वार्टरपेक्षा तरी ठीक-ठाक रिझल्ट आहेत. इतके वाईट असे रिझल्ट नाहीत. रिझल्ट चांगले आहेत. पण म्हणावे तेवढे छप्पर-फाडके रिझल्ट नाहीये. पण जर समजा मार्केटने समजा ह्या गोष्टी साइडलाईन केल्या, तर मग आपल्याला 251च्या वरती आल्यानंतर अराउंड 265 पर्यंत भाव आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटू शकतो. ओके. आणि तर एकंदरीतच हे जे काही आहे सगळे रिझल्टची माहिती मी तुमच्यापर्यंत ठेवलेली आहे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता. हा व्हिडिओ आपला एज्युकेशनल पर्पजनुसार होता आणि मी तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. त्यामुळे कुठलाही स्टॉक आपण खरेदी करताना आपण आपल्या जबाबदारीवरती आपण स्टॉक खरेदी करायचा आहे. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचे, लाईक करायचे व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.